वालिवला जी हृदय पिळवून टाकणारी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी समोर येऊन माहिती दिलेली आहे आणि याचा CCTV जो व्हिडिओ आहे समोर आलेला आहे, पण तो इतका भयानक आहे की आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही। या CCTVमध्ये क्लिअर दिसतंय की ही मुलगी आधी रस्त्याने चालत होती आणि हा मुलगा मागून जोरात आला आणि तिच्या अंगावर जे आहे सुरुवातीला पहिला वार केला आणि त्या वारमध्ये जी आहे ही मुलगी खाली पडली आणि त्याच्यानंतर सपासप असे 16 वार त्याने केलेले। एक जो व्हिडिओमध्ये इसम दिसतो त्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील काही आटोक्यात आला नाही। 16 वार केल्यानंतर तरी तो गप्प राहिला नाही। कदाचित दुसऱ्या ते तिसऱ्या वारमध्ये जे आहे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला असावा। तर दुसरीकडे ही जी पोलिसांनी माहिती दिली त्यामध्ये मागील 6 वर्षांपासून यांचे प्रेमसंबंध होते। हे दोघंही नालासोपाऱ्यामध्ये राहणारे होते आणि इंडस्ट्रीमध्ये दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कामाला होते आणि प्रेमसंबंध असताना देखील या मुलीचा कुठेतरी बाहेर कोणाबरोबर संबंध आहेत असा संशय त्याच्या मनामध्ये होता आणि हा संशयातून त्यांच्यामध्ये भांडणं होत होती आणि आज रागाच्या भरामध्ये त्याने जे आहे हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि घटनेनंतर हा मुलगा फरार न होता त्या ठिकाणी बाजूला पायऱ्यांवर बसून राहिला आणि त्याच्यामध्ये जे आहे की पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केलेली आहे। सध्या पोलिसांनी संपूर्णपणे हत्येचा गुन्हा नोंदवलेला आहे आणि आता पुढचा तपास पोलीस करतात आणि ह्या संपूर्ण घटनेमध्ये जर लोकांनी पुढाकार घेतला असता, लोकांनी एक व्यक्ती जी आहे की पुढे अडवण्यासाठी आला होता, परंतु आसपास एवढे लोक असताना कोणीही अडवण्यासाठी आलं नाही। त्यामुळे जे आहे की लोकांनी पुढाकार घेतला असता तर कदाचित या मुलीचा जीव वाचू शकला असता। ज्या मुलीने हा व्हिडिओ काढलेला आहे आणि ज्या मुलाने बघ्याची भूमिका घेतली अशा दोघांना देखील वालिव पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून कसून चौकशी करतात। परंतु प्रेमामध्ये देखील लोक एवढ्या टोकाला जाऊ शकतात त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। संशयातून माणूस या टोकाला पोचू शकतो त्याचं हे उदाहरण आहे। पोलिसांनी नेमक्या संपूर्ण प्रकरणात काय माहिती दिली आपण ऐकूयात। त्या मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते। मुलगी नालासोपारा पूर्व इथे राहायची। तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघंही पूर्वी शेजारी राहायला होते। त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते। गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते, परंतु ते गेल्या साधारण 1 महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रकरण चालू असावं। त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रियल पान असतो नटबोल्ट टाईट करायचा, त्या पाण्याने डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला मृत्यू केलेला आहे। सर किती वार केले त्याच्यावरती? 16 टोटल 14 ते 16 वार केले असतात। पोस्टमॉर्टम चालू आहे, परंतु डोक्यावरती मल्टिपल वार आहेत। सर ही म्हणजे नेमका एवढा क्रूर जो राग आहे हा केवळ म्हणजे तिचं दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण आहे का, याला आणखी काय कारण आहे? तेच कारण आहे, दुसरं काय नाही। प्रेम प्रकरणातूनच ते हे झालेलं आहे, अफेअर एक दुसऱ्याशी असणार। मुलगा आणि मुलगी काय करायची नेमकी? कुठे मुलगी एका खाजगी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये खाजगी जॉब करायची आणि मुलाचं बॅकग्राऊंड काय? मुलगाही खाजगी नोकरी करायचा, दोघंही खाजगी नोकरी करायची। एकत्र आरोपीला चौकशी कामे ताब्यात घेतले, पुढची कारवाई चालू आहे। सर हे एकत्र कुठल्या कंपनीत होते? नाही, एकत्र नव्हते, शेजारी राहत होते पूर्वी। सर भर चौकातही मर्डर झाला, किती लोक तिकडे होते, त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला असता तर आज मुलगी वाचली असती। कदाचित लोकांना काय आव्हान करणार? मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढं झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही, नाहीतर मुलगी वाचली असती कदाचित। सर आपल्याकडे आता काय गुन्हा दाखल झालेला आहे? आता मर्डरचा 302चा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याकडे।